मागतोय तुळशीचं पान। भगवंतांनी सांगितले जेव्हा माझा भक्त मला भेटण्याकरता मंदिरामध्ये येतो तेव्हा त्यानं रिकाम्या हाताने यायचं नाही। मग काय बरोबर आणावं? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयशती तदहं भक्त्युपयतम मशामी प्रयतात्मनः एर पत्र पुष्प फळ ते भजवयामि स केवळ वाचनियमचा लाग निष्कळ भक्ती तत्व। भगवान परमात्मा आपल्या भक्ताकडे फक्त पाना फुलाची फळाची अपेक्षा करतो, दुसरं काही माझा देव मागत नाही। त्याला तुळस फार आवडते आणि म्हणून आजही आपल्या दारासमोर जर तुळस वृंदावन नसेल तर महिला मंडळ उद्या गेल्या गेल्या तुळशीचं रोप आणून लावा, कारण ज्यांच्या दारासमोर तुळशी वृंदावन नाही ते स्मशान गरजाना स्मशानात तुळस नसते। ज्याच्या दारासमोर तुळशी वृंदावन नसेल त्याला स्मशानाची उपमा आमच्या संतांनी दिली। मग कुणाच्या दारासमोर जर तुळस नसेल तर महिला मंडळ उद्या तुळशीचं रोप आणून लावा। जी स्त्री ते तुळशीचं रोप आणून लावेल तुळशीचे रोप लावेल जननी होय श्री हरी प्रसन्न त्या। आणि तुळशीचं तुलसी तुलसी असं नामचिंतन जर केलं, तुलसी तुलसी वदता ऐसे नाम तयान हरे क्रोध काम, नुसतं तिचं नामचिंतन जरी केलं माणसाची काम क्रोध पापे सगळी काही नाहीशी होतात। आता शेवटचं उदाहरण सांगते, तुळस आरोग्याला किती उपयुक्त आहे ऐका। एक दिवस अकबर आणि बिरबल दोघे जण रस्त्याने फिरत चाललेले होते। रस्त्याने जात असताना रस्त्यामध्ये बिरबलाला एक छोटंसं एक तुळशीचं रोपटं दिसलं, म्हणून बिरबलाने त्या तुळशीच्या रोपाला वाकून नमस्कार केला। कारण तुळस हिंदूंना पवित्र। वाकून नमस्कार केल्याबरोबर अकबराने बघितलं। अकबर म्हटला का रे तुमचे हिंदूंचे देव काही रस्त्यात पडलेले असतात, ये क्या है? म्हटला क्या नहीं ये हिंदू का छोटा भगवान है। म्हटले छोटा भगवान? मग त्यावेळेला आता दोघे जण अजून चालत चालत पुढे गेले ना अकबराला काय राग आला बिरबल पाया पडल्याचा। तो भगवान म्हटल्याबरोबर अकबर पळत पळत आला, तुळशीचं रोपटं उपटलं आणि फेकून दिलं। तुळस हिंदूंना पवित्र, राजाला काही बोलू शकत नाही, मनामध्ये राग ठेवला आणि बिरबलाने ठरवलं राजवाड्यापर्यंत जाईपर्यंत याचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही। दोघे जण पुढे चालत चालत गेले। बिरबल म्हणजे अतिशय चतुर, अतिशय बुद्धीने हुशार, कुठे काही युक्ती करील त्याचं सांगता येणार नाही। पुढे चालत गेले आणि चालत गेल्यानंतर रस्त्यावर बिरबलाला एक आग्याचं झाड दिसलं। आग्या माहिती आहे तुम्हाला? आग्याचं झाड त्याचा नुसतं आपल्या शरीराला जर लागलं तर शरीराचे आगाग होते, त्याचं नावच आग्या। मग बिरबलाने काय केलं, मगाशी तुळशीच्या रोपाला वाकून जो काही नमस्कार केला ना त्यापेक्षा अधिक कमरेत वाकून नमस्कार त्यानं त्या आग्याला केला। अकबर म्हटला बिरबल बिरबल ये क्या है? क्या नाही म्हटला महाराज ये हिंदू का बडा भगवान है। आता असं म्हटल्यावर याचा राग अजून अनावर झाला। आता मोठा देव म्हटल्यानंतर अकबर असा पळत पळत गेला आणि त्या आग्याचं झाड असं मोठं होतं आणि त्याला उपटून फेकायचं म्हणून पळत गेला आणि त्यानं त्या आग्याला कवळी मारली। कवळी मारल्याबरोबर त्याचं नावच आग्या। सगळ्या आगनाची आग झाली, दाहू लागला। अकबर उड्या मारू लागला, रडू लागला बिरबल बिरबल ये क्या हुआ ये क्या हुआ? बिरबल म्हटला क्या नहीं हुआ महाराज, छोटा भगवान है बड़ा भगवान से फोन किया। मग त्या वेळेला अकबर म्हटला बावळटा तुझी टिंगल बाजूला राहू दे, शरीराची आग होते दाह होतोय, उपाय सांग। बिरबलाने सांगितलं महाराज याच्यावर उपाय एकच, मगाशी तुम्ही आमच्या छोट्या देवाचा अपमान केला। म्हटले हो, परत पाठीमागे जायचं, त्या छोट्या भगवंताची क्षमा मागायची, तसं करावं लागलं तरी चालेल, फक्त शरीराची आग शांत झाली पाहिजे। अकबर आणि बिरबल परत आले। बिरबलाने ते तुळशीचं रोपटं उचललं, त्याचा रस काढला, अकबराच्या सरंगाला लावला आणि त्याच वेळेला अकबराच्या शरीराची आग शांत झाली। इतकी तुळस आरोग्याला उपयुक्त आहे। आणि मग प्रत्यक्ष आपण गळ्यामध्ये जर घातली माणसाचं शरीर सुद्धा काय निरोगी राहिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जीवनामध्ये बघा ही जी काही तुळस आहे ती तुळस फार महत्वाची आहे। मागे तुळशी दळ पाणी, हा साधकांनी तुकोबारायांना प्रश्न, आमच्या भाऊकडे कशाला बघता हो तुम्ही? म्हटले ते मागच्या वर्षी पुढच्या वर्षी घालीन म्हणून, आता परत म्हणताय बघा पुढच्या वर्षी सांगितले तुम्हाला आश्वास। बघा इतकी तुळस आरोग्याला उपयुक्त आहे आणि म्हणून साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला की म्हटले तुकोबाराया तुम्ही सांगता जगाचा बाप म्हणे तुळशीचं पान मागतो, कुणाकडे मागितलं? त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात जगाचा नाही, माझं स्वतःचं मी उदाहरण सांगतोय का ज्या वेळेला तुकोबारायांच्या घरी देव पाहुणे आले होते, पाहुणे घरास जाले ऋषी कसे काय करू उपचार काय करू उपचार खूप मोडा की जर काय करू उपचार खूप मोडा की जर काय करू उपचार खूप मोडा की जर काय करू उपचार खूप मोडा की जर
काय करू उपचार कोप मोडके जर्जर काय करू उपचार कोप मोडके जर्जर काय करू उपचार कोप मोडके जर्जर मोडके जर्जर कोप जर्जर तुकोबाऱ्यांच्या घरी देव पाहुणे आली नेमके जेवायच्या वेळेवर पुरेसं अन्न तुकोबाऱ्यांच्या घरात नव्हतं. माझ्या जिजाबाईनं भरपूर असं पाणी घेतलं त्याच्यात तांदळाच्या मुठभर कण्या टाकल्या दरदरी त्या पाण्या माझी रांधलेल्या कण्या कण्यांचं भोजन तयार झालं. भोजन तयार झाल्यानंतर मुखशुद्धी करता जो विडा देतात त्याच्यामध्ये पान असते सुपारी असते बडीसोप असते लवंग असते. हे काहीच तुकोबाऱ्यांच्या घरी नव्हतं. तुकोबाऱ्या लाजले की अरे जगाच्या बापानं माझ्या घरी कण्यांचं भोजन केलंय आणि मुखशुद्धी करता त्याला पान द्यावं एवढी माझी परिस्थिती नाही. तुकोबाऱ्या लाजली. देवाच्या लक्षात आलं. देव म्हटले तुकारामा लाजण्याचं कारण नाही मुखशुद्धी करता काय देवा असा प्रश्न पडलाय. म्हटले हो देवा बाहेर तुळशी वृंदावन आहे देवा जा एक तुळशीचं पान घेऊन या. माझ्या तुकोबाऱ्यांनी तुळशीचं पान आणलं देवाच्या हातावर ठेवलं आणि माझ्या देवाने ते मुखशुद्धी म्हणून खाल्लं. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ मागे तुळशी दळ पाणी. भगवंत म्हणतात तुम्हाला मला शोधायचे मी कुठे नाहम स्वामी वैकुंठे योगी नामच हृदय यत्र मद्भक्त गायन्ति तत्र तिष्ठामि नारदा. माऊली म्हणते किंबहुना पांडवा हरिपला घेवसावा जेथ नाम घोष बरवा करीती माझे भक्त गाती तेथे नारदा मी उभा जेथे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. पुंडलिक रायची पुण्याई पाहून पांडुरंग परमात्मा पंढरपुरात सगुण साकार झाले. ते एकट्या पुंडलिकासाठी नाही पुंडलिकाच्या नावाकरता आला पण सगळ्या जगाला सोपा झाला. आला ना बारूपा आला ना बारूपा आला ना बारूपा रूपा आला ना बारूपा मनी झाला सुपा तुका मनी झाला सुपा होय भक्ती
म्हटलं तो महाराज. हा आहा 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 आहा. हा असं काहीतरी पाहिजे म्हणजे ऐकायला जरा बरं वाटतं. श्रोतेही बघत असतात. असो. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा विठोबा. जय जय विठोबा